हा स्टुडंट, लास्ट 2 लेक्चरमध्ये आपण रेग्युलर जॉमेट्रिकल शेप असणाऱ्या बॉडीचा, म्हणजे ज्याला म्हणून आपण एक्झाम्पल जर म्हटलं आपण तर रिंग किंवा मग डिस्क, बरोबर आहे. तर यांचा शेप कसा असते, रेग्युलर जॉमेट्रिकल शेप असणार आहे. आणि त्या बॉडीचा त्यांच्या एक्सिसच्या ऑबॉर्ड मधला, त्यांच्या स्वतःच्या एक्सिसच्या ऑबॉर्ड मधला मोमेंट ऑफ इनर्शिया आपण डिराईव्ह केलेला आहे. ओके, बाय युजिंग दॅट इंटिग्रेशन वगैरे ते आपण ते डिराईव्ह केलेलं आहे. तर ज्यामध्ये आपण समजा पाहिलं तर रिंग, आणि रिंग पहिल्यांदा आपण काय पाहतो की रिंगचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया असतो त्याच्या एक्सिसच्या, त्या सेंटर मधल्या एक्सिसच्या ऑबॉर्ड मध्ये, त्याच्या सेंटर मधल्या एक्सिसच्या ऑबॉर्ड मध्ये. आता हा जो सेंटर मधला एक्सिस आहे तर याला त्याचा स्वतःचा एक्सिस म्हणतो आपण, रिंगचा स्वतःचा एक्सिस अबाउट इट्स ओन एक्सिस, किंवा मग त्याचं म्हणतो आपण एक्सिस ऑफ सिमेट्री. रिंगचा हा जो समजा सेंटर मधून जाणारा जो एक्सिस असणार आहे तर त्याच एक्सिसला आपण काय म्हणतो, आपण त्याचा स्वतःचा एक्सिस म्हणतो आपण रिंगचा, किंवा मग ऑर्डिनरी काय म्हणतो आपण एक्सिस ऑफ सिमेट्री. म्हणजे हा जो एक्सिस आहे याला काय म्हणतो आपण एक्सिस ऑफ सिमेट्री. बरं, एक्सिस ऑफ सिमेट्री म्हणजे काय? एक्सिस ऑफ सिमेट्री म्हणजे बघा, समजा जर हा जर एक एक्सिस आहे जो सेंटर मधून जात असेल तर त्या एक्सिसमुळे ही जी रिंग असेल या रिंगचे, बरोबर, ह्या एक्सिस ऑफ सिमेट्रीमुळे त्या रिंगचे काय होतील, 2 पार्ट होणार आहेत. ह्या रिंगचे काय होतील, 2 पार्ट होतील. एक ह्या साईडचा पार्ट, एक समजा ह्या साईडचा पार्ट. ओके, असे 2 पार्ट त्याचे होणार आहेत. आणि हे जे 2 पार्ट आहेत, ह्या रिंगचे असे जे 2 पार्ट होणार आहेत, हे दोन्ही पार्ट कसे आहेत, हे दोन्ही पार्ट एकमेकांचे मिरर इमेज आहेत. हे दोन्ही पार्ट कसे असतील, एकमेकांचे असतील मिरर इमेजेस, बरोबर. ही समजा याची मिरर इमेज असेल, ही काय असेल, याची मिरर इमेज असेल, किंवा मग ही याची मिरर इमेज असेल, तर ते एकमेकांचे काय असतात, मिरर इमेज असतात. मग तेव्हा एकमेकांच्या एकदम त्याला आपण सारख्या मिरर इमेज असतात. तेव्हा त्यासारख्या बॉडीला किंवा त्यासारख्या एक्सिसला म्हणून आपण एक्सिस ऑफ सिमेट्री, बरोबर. ज्या एक्सिसमुळे एखाद्या बॉडीचे 2 सारखे पार्ट होणार आहेत जे काय एकमेकांचे मिरर इमेज असणार आहे, तर तेव्हा त्या एक्सिसला काय म्हणून आपण एक्सिस ऑफ सिमेट्री म्हणून आपण. आणि या एक्सिसच्या ऑबॉर्ड मधले मोमेंट ऑफ इनर्शिया आपण डिराईव्ह केलेला आहे. लास्ट लेक्चर मध्ये आपण रिंगच्या ऑबॉर्ड मधला आणि किंवा मग डिस्कच्या ऑबॉर्ड मधला दोघांचे आपण मोमेंट ऑफ इनर्शिया आपण फाइंड केला होता. पण आता या दोन्ही केसमध्ये कसं होतं, दोन्ही केसमध्ये जो एक्सिस होता तो एक्सिस ऑफ सिमेट्री होता, किंवा मग त्याचा स्वतःचा एक्सिस होता, पासिंग थ्रू सेंटर होता. पण आता जी बॉडी ही असणार आहे, रिजिड बॉडी म्हणा आपण, तर रिजिड बॉडी नेहमी फक्त त्या याच एक्सिसच्या ऑबॉर्ड मध्ये फिरणार नाहीये, बरोबर. फक्त सेंटर मध्ये एक्सिसच्या ऑबॉर्ड फिरणार असं नाहीये. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण जर घेतलं तर समजा हा एक समजा युनिफॉर्म रॉड आहे, आणि हा युनिफॉर्म रॉड समजा होत आहे रोटेट, हा होत आहे रोटेट, समजा असा होता रोटेट. समजा हा जर असा रोटेट होत असेल तर मग तेव्हा मग याचा एक्सिस कुठला असणार आहे, एक्सिस असणार आहे पासिंग थ्रू सेंटर. ओके, समजा हा रॉड असा आहे आणि हा रॉड काय होत आहे, हा रॉड असा रोटेट होत आहे, बरोबर आहे. मग त्या केसमध्ये हा जो असेल, त्या केसमध्ये हा असेल एक्सिस, आणि एक्सिस असणार आहे, एक्सिस असणार आहे पासिंग थ्रू सेंटर, परपेंडिक्युलर लेंथ असणार आहे. ओके, हा झाला एक्सिस ऑफ सिमेट्री. तर रॉड समजा या एक्सिस ऑफ सिमेट्रीच्या ऑबॉर्ड मध्ये फिरणार आहेच, पण आणखी पॉसिबल आहे की हा जो रॉड आहे, हा रॉड या एक्सिसच्या ऑबॉर्ड सुद्धा फिरू शकते, म्हणजे असं सुद्धा फिरू शकणार नाही. हा जो रॉड आहे तो रॉड असं सुद्धा फिरू शकते. क्लिअर? म्हणजे मग आता इथं जर म्हटलं आपण हा एक्सिस कसा बनणार आहे, पासिंग थ्रू वन एंड बनणार आहे. हा एक्सिस कसा आहे, हा एक्सिस कसा जात आहे, तो रॉडच्या एका एंड जात असेल, मग तेव्हा मग हा एक्सिस असणार आहे पासिंग थ्रू वन एंड. म्हणजे मग हा जो एक्सिस असणार आहे, हा एक्सिस पासिंग थ्रू वन एंड, हा कसा असणार आहे, त्या सेंटर मधल्या एक्सिसला कसा असणार आहे, पॅरलल एक्सिस असणार आहे, बरोबर आहे. हा एक्सिस कसा असणार आहे, त्या सेंटर मधून जाणाऱ्या एक्सिसला कसा असणार आहे, पॅरलल एक्सिस असणार आहे. म्हणजे मग जी बॉडी जी आहे, हा तर समजा सिमेट्रीचा एक्सिस आहे, बॉडी पण अदर दॅन सिमेट्री एक्सिस सुद्धा रोटेट होऊ शकेल. आणि मग तो एक्सिस असेल, तो एक्सिस असणार ह्या सिमेट्रिकल एक्सिसच्या एक्सिस ऑफ सिमेट्रीला पॅरलल एक्सिस होऊ शकते, बरोबर. हा एक्सिस कसा असणार आहे, मग तो ह्या एक्सिस ऑफ सिमेट्रीला तो असणार आहे पॅरलल, हे पॉसिबल आहे. किंवा मग आता जर आपण रिंगच्या बाबतीत म्हटलं, आपण रिंग समजा इनिशियल कशी रोटेट होत आहे, समजा त्याच्या सेंटर एक्सिसच्या ऑबॉर्ड मध्ये, त्याच्या सेंटर मधल्या एक्सिसच्या ऑबॉर्ड मध्ये. पण दुसरं एक पॉसिबल असं आहे की ही जी रिंग आहे, ही रिंग त्याच्या डायमीटरच्या ऑबॉर्ड मध्ये सुद्धा फिरू शकते. ही जी रिंग सुद्धा समजा ही रिंग अशी पण रोटेट होऊ शकते या एक्सिसच्या ऑबॉर्ड मध्ये, बरोबर. रिंग अशी रोटेट होणार आहे, रिंग होणार अशी रोटेट, बरोबर. बघा ह्या केसमध्ये कसं असणार आहे की हा जो एक्सिस आहे, हा एक्सिस म्हणजे त्याला आपण अबाउट इट्स डायमीटर. मग जेव्हा रिंग या सारख्या एक्सिसच्या वर फिरणार आहे तर हा एक्सिस कसा असणार आहे, सेंटर मधला एक्सिस कसा असा होता, सेंटर मधला एक्सिस तो पासिंग थ्रू सेंटर, ठीक आहे, त्याचा एक्सिस ऑफ सिमेट्री तो असा होता. आणि हा जो समजा डायमीटरचा हा जो एक्सिस असणार आहे, तर हा एक्सिस असेल त्या एक्सिस ऑफ सिमेट्रीला परपेंडिक्युलर असणार आहे. याचं मिनिंग असं की जी बॉडी जी आहे ती बॉडी नुसतं एक्सिस ऑफ सिमेट्री रोटेट होणार असं नाहीये,
तर बॉडी दुसऱ्या पण एक्सिसच्या ऑर्बिटमध्ये रोटेट होऊ शकते. तर तो दुसरा जो एक्सिस होऊ शकते, अदर जे एक्सिस असणार आहे, अदर एक्सिस कसा पॉसिबल असणार आहे? सो अदर एक्सिस तो एक्सिस ऑफ सिमेट्रीला पॅरल होऊ शकते. अदर एक्सिस तो अदर एक्सिस असणार आहे, एक्सिस ऑफ सिमेट्रीला पॅरल होऊ शकते, किंवा मग तो त्या एक्सिस ऑफ सिमेट्रीला परपेंडिक्युलर होऊ शकते. मग जेव्हा मग असा एक्सिस हे ह्यासारखे एक्सिस की जे एक्सिस असणार आहे, जे एक्सिस असतील या एक्सिस ऑफ सिमेट्रीला परपेंडिक्युलर किंवा पॅरल एक्सिस, तर त्या एक्सिसच्या अबाउट मधला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करण्यासाठी आपल्याला गरज पडणार आहे दोन थेरम ऑफ पॅरल एक्सिस आणि थेरम ऑफ परपेंडिक्युलर एक्सिस. जेव्हा समजा आपण असं म्हटलं की दोन पॅरल एक्सिस असणार आहेत, जेव्हा दोन पॅरल एक्सिस असणार आहे, तर मग तेव्हा तुम्ही थेरम ऑफ पॅरल एक्सिस त्याचं डेरिव्हेशन सुद्धा आहे, त्याचे फॉर्म्युला सुद्धा आहे, त्याचा यूज करून तुम्ही काय करसाल, तुम्हाला जर समजा सेंटर मधला म्हणजे हा जो एक्सिस ऑफ सिमेट्री आहे याच्या ऑर्बिट मधला जर तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया माहिती आहे, तर त्याचा यूज करून त्यांना पॅरल असलेला कुठला एक्सिस, बरोबर हा पॅरल एक्सिस आहे, तर ह्या एक्सिसच्या ऑर्बिट मधला ह्या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्ही फाइंड करू शकता बाय युजिंग थेरम ऑफ पॅरल एक्सिस. समजलं? जर तुम्हाला एक्सिस ऑफ सिमेट्री माहित असेल, एक्सिस ऑफ सिमेट्री याच्या ऑर्बिट मधला मोमेंट ऑफ इनर्शिया जर माहित असेल, तर याचा यूज करून तुम्ही बॉडीचा कुठल्याही एक्सिसच्या ऑर्बिट मधला म्हणजे कुठल्या एक्सिस म्हणजे कसं, या एक्सिसला समजा पॅरल असलेला एक्सिस, या एक्सिसला पॅरल असलेला एक्सिस, तर या एक्सिसच्या ऑर्बिट मधला मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्ही फाइंड करू शकता बाय युजिंग थेरम ऑफ पॅरल एक्सिस. तोच आपला थेरम पाहायचा आहे, इम्पॉर्टंट थेरम आहे. एक दुसरा असेल परपेंडिक्युलर एक असणार आहे, दुसरा परपेंडिक्युलर एक्सिस असणार आहे. त्या एक्सिसमध्ये असणार आहे समजा सेंटर मधला समजा हा एक्सिस ऑफ सिमेट्री असणार आहे, आणि दुसरा समजा एक्सिस समजा हा असा असणार आहे की जो एक्सिस कसा असेल, या एक्सिस ऑफ सिमेट्रीला असेल परपेंडिक्युलर. मग या एक्सिसच्या ऑर्बिट मधला सुद्धा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण फाइंड करू, पण तिथं आपण थेरम दुसरा यूज करू, आपण तो असणार आहे परपेंडिक्युलर एक्सिस थेरम. ओके, सो पहिला जो थेरम आपला तो आहे पॅरल एक्सिस थेरम, तोच पाहायचा आपल्याला, इम्पॉर्टंट थेरम आहे. ओके, तर हा जो थेरम आहे थेरम ऑफ पॅरलल एक्सिस, त्याचा समजा आधी स्टेटमेंट पाहायचं आपल्याला, आधी पाहायचं आहे स्टेटमेंट. लक्षात ठेवा की एखादी रिजिड बॉडी आहे, कन्सिडर ही एक समजा रिजिड बॉडी आहे. ओके, आणि रिजिड बॉडी ही होत असेल रोटेट अबाउट सम एक्सिस. समजा कन्सिडर करा की एक ओ पॉइंट आहे ह्या बॉडीवरचा, समजा ह्या बॉडी मधला किंवा बॉडीवरचा एक ओ पॉइंट आहे, आणि ही पूर्ण जी रिजिड बॉडी आहे ती रिजिड बॉडी या एक्सिसच्या ऑर्बिटमध्ये बॉडी होते रोटेट. ओके, मग जेव्हा समजा ही रिजिड बॉडी या एक्सिसच्या ऑर्बिटमध्ये रोटेट होणार आहे, समजा अशी होत असेल रोटेट या एक्सिसच्या ऑर्बिटमध्ये पासिंग थ्रू पॉइंट ओ, मग तेव्हा या एक्सिसच्या ऑर्बिटमध्ये ह्या रिजिड बॉडीचा असणारा मोमेंट ऑफ इनर्शिया, आणि त्याला म्हणू आपण आय ओ म्हणू आपण, बरोबर आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बॉडी अबाउट एन एक्सिस पासिंग थ्रू पॉइंट ओ, तो समजा आपण दाखवला कशाने आय ओ ने दाखवला. आणि समजा ही रिजिड बॉडी आहे, रिजिड बॉडीचा समजा असणार एक सेंटर ऑफ मास, समजा कन्सिडर करा हे सेंटर ऑफ मास आहे, रिजिड बॉडीचं हे आहे सेंटर ऑफ मास. ओके, आणि समजा आता हीच रिजिड बॉडी समजा जेव्हा या पॉइंट म्हणून म्हणजे सेंटर ऑफ मास म्हणून जाणार एक्सिसच्या ऑर्बिट फिरणार आहे, जेव्हा ही रिजिड बॉडी या एक्सिसच्या ऑर्बिटमध्ये, आता हा एक्सिस आहे, एक्सिस आहे पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास, हा एक्सिस असणार आहे पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास असणार आहे. तर मग तेव्हा या एक्सिसच्या ऑर्बिट मधला बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया असेल, या एक्सिसच्या ऑर्बिट मधला बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया असणार आहे. आणि तो असणार आहे आय सी, इट विल बी आय सी. जेव्हा बॉडी काय होणार आहे या एक्सिसच्या ऑर्बिटमध्ये रोटेट होणार असेल, मग तेव्हा रिजिड बॉडीचा या एक्सिसच्या ऑर्बिटमधला मोमेंट ऑफ इनर्शिया त्याला आपण आय सी म्हणू आपण. ओके, आणि एक्सिस आहे तो एक्सिस आहे पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास. मग आता बघा, आणि समजा कन्सिडर करा की हे जे सपोज दोन जे पॅरलल एक्सिस आहेत, आता हे दोन्ही एक्सिस तुम्हाला दिसतात कशा आहेत, पॅरलल एक्सिस आहेत. ओके, तर ह्या दोन पॅरलल एक्सिस यांच्यामधलं डिस्टन्स, यांच्यामधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स त्याला म्हणू आपण एच. दोन पॅरलल एक्सिस त्यांच्यामधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स ते काय असेल समजा एच असेल. आणि ही जी रिजिड बॉडी आहे, रिजिड बॉडीचा मास समजा कॅपिटल एम असेल, रिजिड बॉडीचा मास हे असेल कॅपिटल एम असणार आहे. मग आता हा थेरम काय म्हणते, थेरम ऑफ पॅरलल एक्सिस काय म्हणते, समजा तुम्हाला ही जी रिजिड बॉडी समजा फिरणार, समजा या ओ मधून जाणाऱ्या एक्सिसच्या ऑर्बिटमध्ये जर फिरणार आहे, रोटेट होणार आहे, तेव्हा त्याच्या ऑर्बिट मधला मोमेंट ऑफ इनर्शिया जर तुम्हाला काढायचं असेल, जेव्हा बॉडी समजा ओ पॉइंट मधून
किंवा मग असं कन्सिडर की कुठल्याही एक्सीच्या वर्डमध्ये फक्त ओ पॉईंट नाही तर कुठल्याही एक्सीच्या वर्डमध्ये जेव्हा बॉडी समजा अदर दॅन दिस एक्सिझम जेव्हा बॉडी एखाद्या एक्सिसच्या अवॉर्डवर फिरेल तर त्याचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया असणार आहे तो असणार आहे दोघांची सम. आता दोन कोण तर एक तर माहिती काय ह्या रिजिड बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास दोघांची सम म्हणजे त्यापैकी दोन म्हणजे पहिलं कोण आहे आयसी पहिलं कोण आहे आयसी आणि प्लस नंतर असं दोघांचा प्रोडक्ट आणि दोघांचा प्रोडक्ट म्हणजे बॉडीचं मास आणि दोन पॅरल एक्सिस यांच्यामध्ये जे डिस्टन्स असणार आहे त्याचा स्क्वेअर म्हणजे एम एच स्क्वेअर ह्या दोघांची सम असणार आहे त्या बॉडीच्या कुठल्याही एक्सिसच्या अवॉर्ड मधला मोमेंट ऑफ इनर्शिया. अगेन बॉडीचा कुठल्याही एक्सिसच्या अवॉर्ड मधला मोमेंट ऑफ इनर्शिया हा काय असते दोघांची सम असते. आणि दोन कोण तर पहिला कोण आहे आयसी आयसी म्हणजे काय बॉडीचा सेंटर ऑफ मास मधून जाणाऱ्या एक्सिसच्या अवॉर्ड मधला मोमेंट ऑफ इनर्शिया आयसी आणि प्लस प्रोडक्ट दोघांचं प्रोडक्ट आणि दोन कोण तर बॉडीचं मास आणि दोन पॅरल एक्सिस यांच्यामध्ये जे परपेंडिक्युलर डिस्टन्स त्याचा स्क्वेअर एम एच स्क्वेअर अशा दोघांचा सम असेल आणि तो असं समजा बॉडीचा कुठल्या एक्सिसच्या अवॉर्ड मधला मोमेंट ऑफ इनर्शिया. ओके हेच असं थेरम आहे हेच असं स्टेटमेंट आहे. द मोमेंट ऑफ इनर्शिया of a rigid body about any axis is the sum आणि कोणाकोणी सम आहे या दोघांची सम आहे त्यापैकी पहिलं कोणतं आहे इज द सम ऑफ इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया about an axis about parallel axis आणि हा पॅरलल एक्सिस कसा होतो पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास ऑफ बॉडी आणि दुसरं कोण तर प्रोडक्ट कोणाकोणाचं प्रोडक्ट आहे प्रोडक्ट ऑफ मास ऑफ बॉडी होल मास ऑफ बॉडी अँड स्क्वेअर आणि स्क्वेअर कोणाचा स्क्वेअर दोन पॅरलल एक्सिस मधले परपेंडिक्युलर डिस्टन्स अँड स्क्वेअर ऑफ द परपेंडिक्युलर डिस्टन्स between the two parallel axes हा झाला थेरमचा स्टेटमेंट काय म्हणते बघा द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रिजिड बॉडी अबाउट एनी एक्सिस बरोबर समजा कुठल्या एक्सिसच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया तर हे काय सम असणार आहे हे असेल सम कोणाचं इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट अ पॅरलल एक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास म्हणजे आयसी इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द एक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास आयसी आणि प्लस काय प्रोडक्ट ऑफ मास ऑफ बॉडी अँड द स्क्वेअर ऑफ इट्स परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन द टू पॅरलल एक्सिस. मॅथमॅटिकली आपण असं शिकतो हा जो थेरम आहे मॅथमॅटिकली वी कॅन राईट थेरम आपण कसं लिहू आपण IO इक्वल टू IC प्लस एम एच स्क्वेअर ज्यामध्ये IO म्हणजे काय आहे IO म्हणजे या एक्सिसच्या अवॉर्ड मधला मोमेंट ऑफ इनर्शिया IO इक्वल टू काय मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ बॉडी आणि एक्सिस कसा आहे तो अबाउट एक्सिस पासिंग थ्रू पॉइंट O ओके आणि दुसरा IC म्हणजे काय IC म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ बॉडी अबाउट द एक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास IC इट इज इक्वल टू द मोमेंट ऑफ इनर्शिया of a body about axis passing through center of mass okay of the body आणि
एम इथं म्हणजे बॉडीचं पूर्ण मास आहे, एम म्हणजे बॉडीचं पूर्ण मास आहे, मास ऑफ होल बॉडी. आणि एच म्हणजे काय, तर दोन पॅरलल एक्सिस यांच्यामधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स. एच इट इज द परपेंडिक्युलर डिस्टन्स between the two parallel axes. ओके. सो हा थेरम आहे आणि आपल्याला हेच प्रूव्ह करायचं. हा थेरम आपल्याला प्रूव्ह करायचा आहे. आपल्याला कधी कधी एक्झाम मध्ये प्रूफ सुद्धा विचारतात. ओके, तर आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे, थेरम ऑफ पॅरलल एक्सिस. आपल्याला प्रूव्ह करायचं म्हणजे आपल्याला हे प्रूव्ह करायचं की आय ओ इक्वल टू काय प्रूव्ह करायचं आहे, आय सी प्लस एम एस स्क्वेअर लक्षात ठेवायचं आहे. ओके, प्रूव्ह करू आपण. तर प्रूव्ह करण्यासाठी एक तर कन्सिडर करा की रिजिड बॉडी आहे, रिजिड बॉडी समजा या एक्सिसच्या बोर्ड मध्ये काय होत आहे, रोटेट होत असेल. कन्सिडर प्रूव्ह म्हटलं आपण. ओके, तर काय करायचं आहे, कन्सिडर एक बॉडी आहे, कन्सिडर करा एक रिजिड बॉडी आहे आणि ती रिजिड बॉडी समजा या एक्सिसच्या बोर्ड फिरत आहे पासिंग थ्रू पॉइंट ओ. कन्सिडर अ रिजिड बॉडी ज्याचा मास एम असेल, ऑफ मास एम इज रोटेटिंग, ते होत असेल रोटेट, इज रोटेटिंग अबाउट एन एक्सिस. आणि एक्सिस कुठला घ्यायचा, आधी घ्यायचा अबाउट एन एक्सिस पासिंग थ्रू पॉइंट ओ, अबाउट एन एक्सिस पासिंग थ्रू पॉइंट ओ. passing through point O as shown in figure. ओके, फिगर मध्ये दाखवल्याप्रमाणे समजा बॉडी रोटेट होत असेल अबाउट एक्सिस पासिंग थ्रू पॉइंट ओ. हा एक झाला. आता एक दुसरा समजा आपल्याला एक पॉइंट कन्सिडर करायचा आहे सी. हा एक सेंटर ऑफ मासचा पॉइंट आहे आणि जो सेंटर ऑफ मासचा पॉइंट कसा तो एच एवढ्या डिस्टन्सला आहे या ओ पॉइंट पासून. नाउ again consider a point C. Point C is the center of mass. हा कसा आहे, सेंटर ऑफ मास आहे आणि situated at a distance h. जो पॉइंट कसा आहे तो h च्या डिस्टन्सला आहे फ्रॉम पॉइंट O. situated at a distance h फ्रॉम पॉइंट ओ. ओके, आणि बघ आपल्याला तर जी पूर्णची बॉडी आहे, पूर्ण रिजिड बॉडी आता कन्सिडर करायची तुम्हाला की ती स्मॉल पार्टिकल बनली असेल. काय करायचं, कन्सिडर तुम्हाला की पूर्ण जी रिजिड बॉडी आहे हे समजा स्मॉल पार्टिकल बनली असेल, समजा स्मॉल पार्टिकलने. आणि जे समजा एकदम स्मॉल पार्टिकल जे म्हणू आपण तर त्याला म्हणू आपण स्मॉल मास एलिमेंट. ओव्हरऑल पूर्ण जी रिजिड बॉडी आहे ती कशाने बनली असेल, स्मॉल मास एलिमेंट. या मास एलिमेंटनी. मग समजा हा एक समजा मास एलिमेंट आहे किंवा हा पण एक मास एलिमेंट आहे, हा पण एक मास एलिमेंट आहे. तर ही जी पूर्ण जी बॉडी समजा असेल, पूर्ण जी बॉडी आहे कन्सिडर करायचं आहे की पूर्ण बॉडी ही अशा स्मॉल मास एलिमेंटनी बनली आहे, अशा स्मॉल मास एलिमेंटनी बनलेली आहे. ओके, आणि सगळे जे स्मॉल मास एलिमेंट असतील ते सगळ्यांचं मास सारखं कन्सिडर करायचं आणि ते कन्सिडर करायचं आहे डीएम. तर जेवढी आपण स्मॉल मास एलिमेंट घेतले आपण त्या सगळ्यांचं मास किती कन्सिडर करायचं आहे, डीएम. ओके, आणि त्या जे डीएम असेल त्यापैकी समजा आपण म्हणजे खूप सारे एलिमेंट पैकी समजा आपण त्यापैकी फक्त एकच मास एलिमेंट कन्सिडर करायचं आहे, डीएम. लेट द बॉडी consisting of large number of small mass elements आणि प्रत्येकाचा मास कसं असणार आहे, each of mass dm. प्रत्येकाचा मास किती कन्सिडर करायचा आहे, dm. ओके, आणि त्यापैकी एक मास एलिमेंट आपण कन्सिडर करायचा आहे डीएम. एक मास कन्सिडर करायचा आहे पॉइंट डी इथं. हा जो समजा स्मॉल मास एलिमेंट म्हटलेला आहे तर हा स्मॉल मास एलिमेंट कुठे कन्सिडर करायचा आहे, तो घ्यायचा आपल्याला ह्या पॉइंट डी इथला. एकच एलिमेंट घेऊ सध्याचा जो कुठे आहे पॉइंट डी इथं.
let one mass element dm, mass element dm is situated at point D, situated at point D. point D समजा तो एक मास एलिमेंट D आहे, dm आहे. ओके, ज्याचा मास किती आहे, त्या एलिमेंटचा मास आहे dm. ओके, आणि आता काय करायचं आहे, आता हा जो D पॉइंट आहे, जो dm आहे तिथं, त्या D पॉइंट वरून काय करायचं आहे, हे पॉइंट जॉईन करायचे आहे, हे लाईन जॉईन करायचे. म्हणजे आपल्याला हे समजा D पासून समजा हे C पण जॉईन करायचं आहे आणि D पासून समजा हा O पॉइंट सुद्धा जॉईन करायचा आहे. हे जॉईन करायचं आपल्याला. आता हे जे समजा असतील हे पॉइंट कशा प्रकारे असणार आहे, हे पॉइंट कशा प्रकारे असतील प्रॉपरली बघा. डिस्कस पाहता. ओके, समजा हा एक एक्सिस आहे, हा एक समजा एक एक्सिस आहे, तो पहिला एक्सिस घेऊ. समजा हा कुठला एक्सिस आहे, सेंटर मधून जाणारा एक्सिस आहे, सेंटर मधून जाणारा एक्सिस आहे. आणि इथं समजा तो पॉइंट सी आहे, इथं हा तो पॉइंट सी आहे आणि हा समजा तो एक्सिस आहे पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास सी. ओके, आणि जो डीएम जो आहे तो डीएम कुठे आहे, तर डीएम समजा इथं आहे. ओके, हा समजा इथं डीएम आहे. क्लिअर. आणि समजा हा पॉइंट सी आहे, तर काय करायचं, ह्या डी पासून हा पॉइंट सी जॉईन करायचा आहे, म्हणजे ही लाईन जॉईन करायची आहे. आणि हे जर लाईन म्हटलं आपण ऍक्च्युअली मला डीएम इथं आहे. ओके, पॉइंट डी इथं आहे आणि इथं तो डीएम आहे, म्हणजे डीएम मास आहे. आणि तिथून काय करायचंय, तिथून त्या डीएम पासूनच या एक्सिस पासूनच हे असणार आहे परपेंडिक्युलर डिस्टन्स, हे काय असणार आहे, परपेंडिक्युलर डिस्टन्स असणार आहे. ऍक्च्युअली मग हे जे समजा आपण बीसी म्हटलेलं आहे, हे काय असेल, परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द एक्सिस ऑफ रोटेशन, इथे डीसी आहे. ओके, आणि दुसरं जे म्हटलं आपण हे डीओ, ते पण तेच असणार आहे. बघा, समजा कन्सिडर करा, आता हा पॉईंट समजा हा ओ पॉईंट आहे, हा पॉईंट आता ओ पॉईंट कन्सिडर करा आणि ओ पॉईंट जाणार एक्सिस असणार आहे आणि इथं समजा तो डीएम आहे, डी पॉईंट आहे. ओके, आता काय करायचं, परत आता डी पॉईंट पासून समजा आपण हे जॉईन करायचं आहे, ओ पॉईंट जॉईन करायचं आहे, डी पासून ओ जॉईन करायचं आहे. आणि हे जे असं डिस्टन्स, हे जे डिस्टन्स असणार आहे, तर हे पण असणार आहे परपेंडिक्युलर डिस्टन्स, हे सुद्धा असणार आहे परपेंडिक्युलर डिस्टन्स असणार आहे, डीओ. ओके, म्हणजे हे दोन्ही जे असणार आहे, दोन्ही हे पण डिस्टन्स असणार आहे परपेंडिक्युलर डिस्टन्सला आणि हे पण असणार आहे परपेंडिक्युलर डिस्टन्सला. ओके, डिस्टन्स असणार आहे. तर काय करायचं, आपल्याला जॉईन करायचं आहे. आणि एक आणखी काय करायचं आहे, ही जी ओसी आहे, हे ओसीला एक्सटेंड करायचं आहे. ओसीला काय करायचं, एक्सटेंड करायचं आहे. एक्सटेंड केल्यानंतर मग हा जो पॉईंट डी असेल, या पॉईंट डी मधून ह्या ओसीला टाकायचं आहे, परपेंडिक्युलर टाकायचं आहे. हा इथं पण टाकायचं आहे परपेंडिक्युलर. ओके, आणि हा जो पॉईंट असेल, तर ह्या पॉईंटला नाव द्यायचं आहे एन, त्या पॉईंटला नाव द्यायचं आहे एन. ओके, आता काय केलं आपण, इथं आपण जॉईन केला, डीसी जॉईन केला, डीओ जॉईन केला आणि डी एन टाकला परपेंडिक्युलर ओसीला. सो जॉईन काय काय जॉईन केलं आपण, डीओ, नंतर मग डीसी अँड नंतर आपण ड्रॉ केला परपेंडिक्युलर अँड ड्रॉ परपेंडिक्युलर किंवा डीएन, ड्रॉ डीएन परपेंडिक्युलर. आणि कशाला परपेंडिक्युलर टू ओसी, परपेंडिक्युलर टू ओसी व्हेन प्रोड्युस्ड, जेव्हा आपण ते प्रोड्यूस करू, वाढवू, जेव्हा ओसी आपण एक्सटेंड करू आणि त्या डी पासून आपण त्याला टाकला आपण परपेंडिक्युलर डीएन. ओके, आता बघा, आता तुम्हाला काढायचं आहे मोमेंट ऑफ इनर्शिया, आता काढायचं आहे मोमेंट ऑफ इनर्शिया. तर इनिशियल आपण करू, समजा आता हा जो समजा इथं पॉईंट डी, इथं एक स्मॉल मास एलिमेंट आहे, इथे काय तो मास एलिमेंट आहे डीएम, मास एलिमेंट. ओके, हा जो मास एलिमेंट आहे, समजा हा जो डी इथं मास एलिमेंट आहे आणि हा मास एलिमेंट, आता आपण समजले पूर्ण बॉडी जर होत असेल रोटेट, पूर्ण बॉडी जर होत असेल रोटेट, तर हा जो मास एलिमेंट हा पण होत असेल समजा सर्क्युलर पाथून फिरत असणार आहे, बरोबर आहे. जर पूर्ण बॉडी जर फिरणार आहे या एक्सिसच्या मध्ये, तर हा जो डीएम आहे तो पण समजा या एक्सिसच्या मध्ये सर्क्युलर मोशन बरोबर करणार आहे. मग त्याचा पण असणार मोमेंट ऑफ इनर्शिया, त्या स्वतः एका पार्टिकलचा, एका मास एलिमेंटचा डीएम पण मोमेंट ऑफ इनर्शिया. ओके, बघा, तर इनिशियली मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे आपल्याला फक्त काय डीएमचा आणि नंतर मग पूर्ण बॉडीचा काढू आपण. आणि कुठल्या एक्सिसच्या बोर्डमध्ये, जो आपला पहिला जो एक्सिस आहे पासिंग थ्रू पॉईंट ओ, त्या एक्सिसच्या बोर्ड मधला.
सो जेव्हा समजा आपण असं म्हटलंय की हा जो सपोज हा सेंटरमधून जाणारा एक्सिस आहे, सेंटरमधून जाणारा एक्सिस आहे आणि समजा हा डीएम आहे. ओके, सॉरी सेंटर नाही, आपण कुठला एक्सिस घेणार आपण आधी हा ओ मधून जाणारा एक्सिस. ओके, तर हा ओ मधून जाणारा एक्सिस आहे आणि हा इथे तो डीएम आहे. आणि आपण असं म्हणतो की पूर्ण बॉडी जेव्हा रोटेट होणार आहे, तर हा जो डीएम आहे हा डीएम सुद्धा काय करेल, डीएम ह्या ओ मधून जाणाऱ्या एक्सिसच्या अवरून फिरणार आहे. हा डीएम ओ मधून जाणाऱ्या एक्सिसच्या अवरून मध्ये फिरणार आहे. ओके, मग तेव्हा ह्या डीएमचा फक्त एका पार्टिकलचा, फक्त एका मास एलिमेंटचा, तेव्हा फक्त ह्या डीएमचा मोमेंट कशा करायचा आहे. एकच पार्टिकल आहे, सिंगल पार्टिकल आहे, त्याचा मास किती आहे, डीएम, मास आहे डीएम, आणि त्याचा डिस्टन्स किती आहे, त्याचं हे डिस्टन्स आहे परपेंडिक्युलर डिस्टन्स एक्सिस पासून. आपल्याला मोमेंट कशा काढायचं, आपल्याला काय पाहिजे, त्याचं मास पाहिजे माहिती, आणि नंतर मग त्याचं या एक्सिस पासूनचं पाहिजे परपेंडिक्युलर डिस्टन्स, त्याचा तो स्क्वेअर, अशा दोघांचा असेल प्रोडक्ट. म्हणजे जर आपण असं म्हटलं की जर डीएम जर मूव्ह होत असेल या ओ मधून एक्सिसच्या वर मध्ये, त्याचा मोमेंट कसं बनणार आहे, त्याचं मास डीएम आणि त्याच्यामध्ये डिस्टन्स असेल त्या डिस्टन्सचा स्क्वेअर. सो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ मास एलिमेंट डीएम. ओके, जो डीएम आहे त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया, आणि अबाउट एक्सिस फक्त डीएम एका पार्टिकलचा, एका मास एलिमेंटचा, अबाउट an axis passing through point O is. आता तो मोमेंट रेश कसं करतो आपण, एकतर आपण करतो समजा त्याला म्हणून आपण समजा आय ओ जर म्हटलं आपण, किंवा नुसतं आपण आय सध्याचा आय इक्वल टू, तर ह्या डीएमचा मोमेंट रेश कसं बनते, त्याचं मास डीएम, आणि त्याचं जे समजा असणारे डिस्टन्स, त्याचं मास डीएम, आणि त्या डीएमचं या ओ मधून जाणाऱ्या एक्सिसच्या अबाउट एक्सिस पासूनचा परपेंडिक्युलर डिस्टन्स ते आहे डीओ, आणि त्या डीओचा स्क्वेअर. सो डीओ स्क्वेअर यांचं असते प्रोडक्ट. बरोबर आहे, काय असते, एकतर त्याचं मास डीएम आणि त्याचं या एक्सिस पासूनचं जे असेल परपेंडिक्युलर डिस्टन्स असणार आहे डीओ, त्याचा स्क्वेअर. सो डीओ स्क्वेअर इंटू डीएम. तर हा बनणार आहे मोमेंट ऑफ इनर्शिया कोणाचा, फक्त डीएमचा, फक्त मास एलिमेंट डीएमचा मोमेंट ऑफ इनर्शिया. ओके, आता ही जी पूर्ण जी रिजिड बॉडी आहे अशा डीएमनी बनलेली आहे, अशाच नंबर ऑफ डीएमनी बनलेले आहे. ओके, आणि जर समजा आपण असं म्हटलं आपण पूर्ण रिजिड बॉडीचं होल बॉडी, आता पूर्ण होल बॉडी होतं रोटेट, पूर्ण होल बॉडी या एक्सिसच्या आपण रोटेट राहणार आहे, आणि त्याचं जर तुम्हाला मोमेंट जर काढायचं असेल, तर हे जे तुम्ही समजा डीएमचा जो मोमेंट काढलेला आहे त्याचं तुम्ही घेऊ शकता इंटिग्रेशन, आणि ते जर आपण याचं घेतलं आपण इंटिग्रेशन, तर आपल्याला काय मिळणार आहे, पूर्ण बॉडीचा भेटणार मोमेंट ऑफ इनर्शिया. बरोबर आहे, हा फक्त मोमेंट ऑफ इनर्शिया फक्त डीएमचा होता. ओके, आणि पूर्ण रिजिड बॉडीचं जर म्हटलं आपण, तर आपल्याला याचं काय घ्यायचं असतं, इंटिग्रेशन. आपल्याला भेटणार आहे पूर्ण रिजिड बॉडीचं मोमेंट ऑफ इनर्शिया, जे आपण आधी पण पाहिलेलं आहे. हेन्स मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ होल बॉडी about this axis, about an axis passing through point O, आणि तो कसा भेटेल आपल्याला, तर याचं घेऊ आपण इंटिग्रेशन. त्याला म्हणून आपण आता बॉडीचा होल बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द एक्सिस पासिंग थ्रू पॉइंट O, आणि त्याला म्हणू आपण आय ओ म्हणू आपण, आणि इक्वल टू आपल्याला तो कसं मिळणार आहे, याचं घेऊन इंटिग्रेशन. सो इंटिग्रेशन डीओ स्क्वेअर इंटू डीएम, आणि याला इक्वेशन नंबर 1 द्यायचं आहे. अगेन पहा, आणि तुम्हाला काय करायचं आहे, तर नुसतं जो डीएम आहे त्या डीएमचा या एक्सिसच्या ओव्हर मधला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. ओके, आणि नंतर मग ह्या पूर्ण बॉडीचा याच एक्सिसच्या ओव्हर मधला मोमेंट ऑफ इनर्शिया, आणि तो कसं भेटेल आपल्याला, इंटिग्रेशन. हे झालं इक्वेशन 1. आता काय आहे, आता कन्सिडर करायचं तुम्हाला, हा पॉईंट डी जो समजा जो डीएम आहे तो समजा या एक्सिसच्या ओव्हर करत असेल, जो एक्सिस तो पासिंग टू सेंटर मास असेल. आता समजा आपण असं की आपण असं कन्सिडर करू आपण, आता एक्सिस समजा हा ओ मधून जाणार नाही आहे, तो आहे समजा काय पॉईंट सी मधून एक्सिस आहे, आणि इथे समजा डीएम आहे. आणि आपण म्हटलं की पूर्ण बॉडी जर होत असेल रोटेट, तर हा डीएम सुद्धा होत असेल समजा मूव्ह होत असेल सर्क्युलर पाथ मध्ये, आणि जेव्हा समजा हे मास आहे, जेव्हा मास या एक्सिसच्या वरून फिरणार आहे, तर त्या मासचा असते मोमेंट ऑफ इनर्शिया. जेव्हा एखादा मास या एक्सिसच्या वरून फिरते, तेव्हा त्या मासचं काय असते, मोमेंट ऑफ इनर्शिया. यासारखंच आता डीएम असं आहे, त्याचा मास किती डीएम आहे, आणि त्याचंच ह्या एक्सिस पासूनचं डिस्टन्स, ह्या सेंटरमधून जाणाऱ्या एक्सिसच्या पासूनचं परपेंडिक्युलर डिस्टन्स ते काय असणार आहे, ते डीसी असणार आहे. ते असणार आहे डीसी. ओके, मग आता डीएमचा या एक्सिसच्या वरून मधला मोमेंट ऑफ इनर्शिया काढू आपण. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ मास एलिमेंट डीएम, आणि तो
about axis passing to center mass, about an axis passing through its center of mass. त्याला आपण आय डीएम म्हणून आपण पण डीएम चा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट दिस एक्सिस. तर फॉर्म्युला कसं असते, त्याचं मास डीएम आणि त्याचं एक्सिस पासूनचं परपेंडिक्युलर डिस्टन्स डीसी, त्याचा स्क्वेअर, डीसी चा स्क्वेअर. हा जर मोमेंट ऑफ इनर्शिया कोणाचा, मोमेंट ऑफ इनर्शिया ओनली मास एलिमेंट डीएम अबाउट दिस एक्सिस. आणि आता अगेन पूर्ण बॉडीचा या एक्सिसच्या बनवला मोमेंट ऑफ इनर्शिया आणि तो कसं मिळणार आपल्याला, तो मिळणार आहे याचं इंटिग्रेशन घेऊन. बरोबर आहे. हेन्स moment of inertia of whole body about an axis passing through center of mass, आणि ते कसं मिळेल आपल्याला. सो सेंटरच्या अवॉर्ड मधला मोमेंट, एक्सिसच्या अवॉर्ड मधला मोमेंट आय सी, आणि तो कसं मिळेल आपल्याला, तर याचा घेऊन इंटिग्रेशन. सो इंटिग्रेशन डीसी स्क्वेअर आणि इंटू डीएम गिव्ह इट इज इक्वेशन नंबर सेकंड. याला द्यायचं तुम्हाला इक्वेशन नंबर सेकंड. हा आय सी. ओके, हा पण तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, याच्या गरज आहेच. ओके, आता ह्या ट्रायंगल मध्ये आपल्याला पायथागोरस आपण लावायचं आहे, पायथागोरस थेरम अप्लाय करायचा आहे. तर इनिशियल आपण घ्यायचं आहे मोठा ट्रायंगल. ओके, पहा आता समजा कन्सिडर करा आधी एक आपण राईट अँगल मोठा ट्रायंगल घ्यायचा आहे. कुठला ट्रायंगल घ्यायचा आहे, तो घ्यायचा आहे DNO. त्यात आणखी पहा हे जे डिस्टन्स समजा h म्हटलेला आहे आणि हे जे समजा हे C पासून n पर्यंतचं, C पासून समजा हे हा पॉईंट आपला n आहे, तर हे डिस्टन्स तुम्हाला x कन्सिडर करायचं आहे. ओके, तर इनिशियल काय घ्यायचं, एक मोठा राईट अँगल ट्रायंगल घ्यायचा आहे DNO. सो इन राईट अँगल ट्रायंगल, आणि कुठला ट्रायंगल घ्यायचा आहे, तो DNO. आणि त्यामध्ये काय करायचं आहे, पायथागोरस यूज करायचा आहे, बाय पायथागोरस थेरम. इथे पायथागोरस थेरम अप्लाय करायचा आहे. आता पहा समजा हा जो राईट अँगल ट्रायंगल आहे, समजा DNO राईट अँगल ट्रायंगल आहे, त्याचा DO हा झाला हायपोटेन्युअस, आणि याचा स्क्वेअर म्हणजे काय असते, ON याचा स्क्वेअर, आणि समजा DN याचा स्क्वेअर. बरोबर आहे. हायपोटेन्युअसचा स्क्वेअर म्हणजे काय असते, रिमेनिंग दोन साइडच्या स्क्वेअरची सम. सो DO स्क्वेअर इक्वल टू काय असणार आहे, एक तर समजा आपला हा NO म्हणून आपण याला, एक साइड कुठली आहे NO याचा स्क्वेअर. बरोबर आहे. NO याचा स्क्वेअर, आणि दुसरी साइड कुठली आहे DN प्लस DN याचा स्क्वेअर. या दोघांचे काय असेल सम असणार आहे अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम. हायपोटेन्युअस स्क्वेअर इक्वल टू काय, NO स्क्वेअर प्लस DN स्क्वेअर. हे झालं एक. पण अगेन आता पहा, जो ON आहे किंवा NO आहे, NO बरोबर आहे, NO ही जी पूर्ण टर्म आहे, सॉरी पूर्ण जी समजा साइड आहे, या पूर्ण साइड मध्ये दोन साइड आहे. एक कुठली साइड आहे, एक आहे CO. बरोबर, एक कुठली आहे CO. बरोबर आहे, जी समजा H आहे. दुसरी कुठली साइड आहे NC, ती कुठली X आहे. म्हणजे पूर्ण NO मध्ये काय दोन आहेत, एक आहे OC आणि दुसरं कोण आहे NC. म्हणजे हा जो समजा NO आहे, हेन्स DO स्क्वेअर काय बनत आहे, हा जो NO आहे तो कसा आहे, तो CO प्लस NC आहे. हा झाला NO, आणि NO चा स्क्वेअर आहे, याचा स्क्वेअर आहे, प्लस समजा हा DN स्क्वेअर. याला सॉल्व करायचं आहे, A प्लस B होल स्क्वेअर. हेन्स DO स्क्वेअर इक्वल टू, याला जर आपण सॉल्व केलं A प्लस B होल स्क्वेअर कसं होणार आहे, A स्क्वेअर म्हणजे CO स्क्वेअर प्लस काय असेल ट्वाइस AB म्हणजे CO इंटू NC, आणि प्लस काय असते B स्क्वेअर म्हणजे काय असते NC स्क्वेअर, आणि प्लस आपल्या बाहेरचं काय आहे, बाहेरचं आहे DN स्क्वेअर. ओके, आता हे जे इक्वेशन आहे, ह्या इक्वेशन मध्ये ह्यांच्या दोन टर्म्स आहे, NC स्क्वेअर प्लस DN स्क्वेअर. याची व्हॅल्यू काढायची आहे, आणि त्याची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला हे लहान ट्रायंगल घ्यायचं असेल. लहान ट्रायंगल, कुठला ट्रायंगल, तो DNC. सो इन ट्रायंगल, राइट एंगल ट्रायंगल कुठला DNC.
DNC. तर ह्या राईट अँगल ट्रायंगल परत आपल्याला काय करायचं आहे, पायथागोरस यूज करायचा आहे आणि त्याचे त्यावेळी कसं हायपोटेनस स्क्वेअर म्हणजे काय असेल, रिमेनिंग दोन साइडच्या स्क्वेअरची सम म्हणजे DC स्क्वेअर इक्वल काय असेल, DC स्क्वेअर इक्वल काय असणार आहे, एकतर NC स्क्वेअर प्लस DN स्क्वेअर, NC स्क्वेअर प्लस DN स्क्वेअर. बरोबर आहे. DC स्क्वेअर इक्वल काय असणार आहे, NC स्क्वेअर प्लस DN स्क्वेअर. ओके, म्हणजे बाबा तुम्हाला काय भेटलं, NC स्क्वेअर प्लस DN स्क्वेअर, NC स्क्वेअर प्लस DN स्क्वेअर पण इक्वल काय असते, DC स्क्वेअर. पुट करायचं म्हणजे हे इक्वेशन आहे जे DO स्क्वेअर आहे, DO कसं बनणार आहे, DO स्क्वेअर कसं बनणार आहे, एक तर हा CO स्क्वेअर, CO स्क्वेअर प्लस ट्वाइस नंतर इंटू काय CO इंटू NC. ओके, आणि प्लस NC स्क्वेअर प्लस DN स्क्वेअर, तर ते किती आहे, DC स्क्वेअर म्हणजे प्लस DC स्क्वेअर. आणि याला द्यायचं इक्वेशन नंबर थर्ड, इक्वेशन थर्ड द्यायचं आहे. ओके, आता काय करा, हे जे समजा आपल्याकडे इक्वेशन 2 आहे, सॉरी इक्वेशन हे जे 1 आहे आपल्याकडे IO. ओके, इक्वेशन 1. तर या IO मध्ये हा जो समजा DO स्क्वेअर आपण जो काढलेला आहे, त्या DO स्क्वेअरची व्हॅल्यू यामध्ये पुट करायची आहे आणि नंतर याला सॉल्व्ह करायचं आहे. हेन्स सो इक्वेशन 1 कसं बनवलं आता, इक्वेशन 1 बिकम्स, इक्वेशन 1 कसं बनेल, इक्वेशन 1 मध्ये काय IO इक्वल टू काय असतं, इंटिग्रेशन DO स्क्वेअर. पण DO स्क्वेअर म्हणजे आपल्याला हे आहे, पुट करत येतं. DO स्क्वेअर म्हणजे काय, CO स्क्वेअर प्लस ट्वाइस CO इंटू NC आणि प्लस DC स्क्वेअर. हा झाला DO स्क्वेअर आणि इंटू काय DM आहे आणि इंटू आहे तो DM. ओके, हा DO स्क्वेअर इंटू DM. ओके, आता काय करा, आता हे जे समजा ह्या ज्या टर्म्स आहे यामध्ये, ह्या ज्या टर्म्स आहेत ह्या सगळ्या टर्म्स, त्या टर्म्सचे ज्या करस्पॉन्डिंग व्हॅल्यू असणार आहे म्हणजे बघा CO व्हॅल्यू किती आहे, H आहे. बरोबर आहे. किंवा मग NC जर म्हटलं आपण NC किती आहे, X आहे. बरोबर आहे. त्या सगळ्यांची व्हॅल्यू पुट करायची, त्या सगळ्यांची व्हॅल्यू पुट करायची आहे. ओके, पुट करू पाहता काय भेटेल ना, त्याला मग आपण ऑन पुटिंग the values of corresponding terms. मग आता काय बनणार, IO इक्वल टू काय बनेल, इंटिग्रेशन CO स्क्वेअर, CO म्हणजे काय, H म्हणजे H स्क्वेअर नंतर मग प्लस ट्वाइस CO म्हणजे काय H इंटू NC म्हणजे काय X आणि प्लस DC स्क्वेअर प्लस आपला DC स्क्वेअर टू H स्क्वेअर, DC स्क्वेअर आणि इंटू आहे तो DM. आता इथे तुम्हाला हे जे भेटत आहे इंटिग्रेशन, हे ब्रॅकेट आहे आणि इंटू DM आहे. तर काय करायचं तुम्हाला, हे इंटिग्रेशन आता पूर्ण हे जे ब्रॅकेट मध्ये टर्म्स आहेत सगळ्या टर्मला अप्लाय करायचं आहे. ऑन अप्लाइंग इंटिग्रेशन टू ईच टर्म इन द ब्रॅकेट. ओके, अप्लाय करा. तुम्हाला इथे हे जे आपण इक्वेशन होतं आपलं हे IC तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. जे आपण IC काढलेलं आहे तर IC आपल्याला कसं भेटलेलं आहे, इथं आपण जे इक्वेशन सेकंड पाहता आपण ते IC कसं होतं, इंटिग्रेशन DC स्क्वेअर DM होतं, लक्षात ठेवायचं ते. इक्वेशन 2 मध्ये जे आपण इथे लिहून टाकू ते IC गुण काय होतं, इंटिग्रेशन DC स्क्वेअर इंटू DM असं होतं ते. या सेंटर एक्स च्या अवघड मॉडेल आणि तो होता इंटिग्रेशन DC स्क्वेअर इंटू DM. ओके, याला आपण आता समोर आपण सॉल्व्ह करत आहे. इंटिग्रेशन आपल्याला अप्लाय करायचं प्रत्येक टर्मला. हेन्स काय बनेल होता, IO इक्वल टू अप्लाय करा इंटिग्रेशन H स्क्वेअर. बरोबर, इंटिग्रेशन H स्क्वेअर आणि हे इंटिग्रेशन हे ब्रॅकेटच्या बाहेर जे DM आहे DM सुद्धा आपल्याला अप्लाय करायला लागेल प्रत्येक टर्मला. सो इंटिग्रेशन H स्क्वेअर इंटू DM प्लस आता काय करू, परत आपण इंटिग्रेशन याला अप्लाय करू, इंटिग्रेशन ट्वाइस H आणि इंटू DM प्लस अगेन इंटिग्रेशन ह्या टर्मला इंटिग्रेशन काय आहे ते DC स्क्वेअर आणि इंटू काय आहे ते DM. ओके, अप्लाय केला आपण इथं. अगेन आता याच्यामध्ये जर समजा जी कॉन्स्टंट टर्म असेल त्या कॉन्स्टंटला आपण बाहेर काढू. पहा त्याच्यामध्ये जर पाहिलं, इथे जर पाहिलं H मला पाहिजे, H म्हणजे दोन पॅरलल एक्सिस यांच्यामध्ये डिस्टन्स आहे आणि ते राहणार कॉन्स्टंट. H म्हणजे काय असेल, दोन पॅरलल एक्सिस यांच्यामध्ये डिस्टन्स ते असणार आहे कॉन्स्टंट, त्याला बाहेर काढू आपण. सो IO काय बनत आहे, एक तर याच्यामध्ये H स्क्वेअर बाहेर काढला मग राहिलं काय इंटिग्रेशन इंटू DM राहिलं प्लस यामध्ये ट्वाइस आणि H बाहेर निघणार आहे कॉन्स्टंट.
तो एच बाहेर निघाला काय राहिलं इंटिग्रेशन एक्स इंटू डी एम आणि समजा ही आपली थर्ड टर्म आहे इंटिग्रेशन डीसी स्क्वेअर इंटू डी एम. ओके, याला समजा इक्वेशन आपण दिलं 4. आणि इक्वेशन 4 मध्ये जर पाहिलं इक्वेशन 4 मध्ये तेव्हा इथे तुम्हाला ही गोष्ट तुम्हाला माहित आहे इंटिग्रेशन डीसी स्क्वेअर इंटू डी एम म्हणजे काय इक्वेशन 2 मधलं ते आयसी आहे बरोबर आहे. इंटिग्रेशन डीसी स्क्वेअर डी एम इक्वल टू काय आयसी. सिन्स जे इंटिग्रेशन डीसी स्क्वेअर इंटू डी एम हे किती आहे हे आहे आयसी हे आहे आयसी. ओके, नेक्स्ट आता पहा जे फर्स्ट टर्म मध्ये काय इंटिग्रेशन डीएम आहे इंटिग्रेशन डीएम. बरं इंटिग्रेशन डीएम म्हणजे काय की जेवढे डीएम आहे त्या सगळ्या डीएमची सम. हे बघा डीएम म्हणजे काय समजा एका मास एलिमेंटचं मास बरोबर आहे किंवा एक मास एलिमेंटचं किंवा एक स्मॉल एलिमेंटचं मास ते डीएम आहे. आणि अशा सगळ्या जर समजा आपण एलिमेंटच्या मासची सम केली तर तुम्हाला भेटणार पूर्ण बॉडीचा मास भेटणार आहे बरोबर आहे. जेवढे समजा एलिमेंट आहे मास एलिमेंट आहे तर त्या सगळ्या स्मॉल एलिमेंटच्या मासची आपण सम केली इंटिग्रेशन म्हणजे सम केली तर तुम्हाला काय भेटणार पूर्ण बॉडीचा मास भेटणार आहे एम बरोबर मास ऑफ द बॉडी. तुम्हाला इंटिग्रेशन डी म्हणजे काय तुम्हाला एच एम भेटणार आहे. हे झालं एक. आणि राहिलं गोष्ट ही एक टर्म आहे याच्यामध्ये ही टर्म आहे पहा ही टर्म कुठली आहे ही टर्म थोडीशी हार्ड आहे इंटिग्रेशन एक्स इंटू डी एम हे समजा तुम्हाला थोडंसं. आणि याची व्हॅल्यू 0 असते याची व्हॅल्यू काय असते 0 असते. आता ह्याची आहे काय पहा आता तर हा झाला डीएम हा झाला एक तर डीएम. ओके डीएम आणि आपण म्हटलं की हा जो डीएम आहे डीएम आणि हा डीएम त्या डीएमचा समजा त्याला हे एक्स डिस्टन्स आहे एक्स डिस्टन्स आहे. आणि नंतर मग बघा डीएम आहे एक्स त्याचा डिस्टन्स आहे डीएम आणि हे एक्स त्याचा काय डिस्टन्स आहे. आणि समजा हे इंटिग्रेशन म्हणजे त्याला सम म्हणतो आपण ऍक्च्युअली माहिती आहे काय इथं मला याला म्हणू शकतो आपण की हे जे समजा आपण हे जे पूर्ण जी टर्म आहे तर याला म्हणून आपण अल्जेब्रिक सम ऍक्च्युली सम आहे अल्जेब्रिक सम आहे. आणि कसे सम आहे जे मास एलिमेंट आहे सगळे जे मास एलिमेंट आहे त्या सगळ्या मास एलिमेंटचं मोमेंट ऍक्च्युली ना एक्स म्हणजे डिस्टन्स असते मास आणि डिस्टन्स त्याच्यामध्ये त्याला आपण मोमेंट ऑफ मास बरोबर आहे. मग आता हे ऍक्च्युली आहे काय तर याला काय म्हणून आपण अल्जेब्रिक सम बरोबर अल्जेब्रिक सम आहे. आणि कसे सम आहे अल्जेब्रिक सम ऑफ मास मोमेंट बरोबर अल्जेब्रिक सम ऑफ मोमेंट ऑफ मासेस किंवा मोमेंट ऑफ मास एलिमेंटचं मोमेंट. आणि अबाउट कोण सेंटर ऑफ मास तर सेंटर ऑफ मासच्या अबाउट मध्ये जेवढी मास मोमेंट असणार आहे तर त्यांची अल्जेब्रिक सम ही काय असते 0 असते. अबाउट सेंटर ऑफ मास इज इक्वल टू 0. हे कसं काय हे आपण पाहायचं आहे इज इक्वल टू 0. काय म्हटलं आपण की सेंटर ऑफ मासच्या अबाउट मध्ये जेवढी मास मुवमेंट असणार आहे तर त्यांच्या सगळ्या मास मुवमेंटची अल्जेब्रिक सम ही 0 असणार आहे. म्हणजे आपण इथं आपण एक एक्झाम्पल बघू आपण त्याच्यामध्ये समजा एक बॉडी आहे तर समजा हे सेंटर ऑफ मास आहे सेंटर ऑफ मास. ओके आणि समजा इकडे एक मास आहे ओके. आणि ह्या मासचं सेंटर ऑफ मासच्या अबाउट मधलं मोमेंट म्हणजे त्याला आपण ते डिस्टन्स आणि समजा ते त्याचं मास त्याला आपण त्या दोघांचं प्रोडक्ट म्हणजे मास मोमेंट असते बरोबर. डिस्टन्स आणि ते मास म्हणजे काय असते मोमेंट ऑफ मास असते अबाउट दिस सेंटर ऑफ मास. एक झालंय. आणि अगेन बघा समजा कसं करता हा डीएम समजा ह्या साईडने असेल ह्या साईडने ओके डिस्टन्स काय असेल समजा एक्स असणार आहे. पण जेव्हा समजा आपण ह्या साईडने बघा अगेन मग आता हा जो डीएम असणार आहे डीएमचं या सेंटरच्या अबाउट मधलं मोमेंट मास मोमेंट तर ते पण काय असेल ते असणार आहे डीएम आणि ते डिस्टन्स इंटू ते डिस्टन्स. तर हे जे मास मोमेंट असणार हे समजा आपण ते मायनस घ्यावं लागेल कारण ह्या साईडचं जर आपण बघायला ह्या साईडचं मास मोमेंट जर आपण घेतलं प्लस ह्या साईडचं मास मोमेंट घेतलं आपण प्लस तर आपल्याला ह्या साईडचं मास मोमेंट आपल्याला घ्यावं लागेल निगेटिव्ह बरोबर आहे. मग आता हे जे दोन मास मोमेंट आहे ते पण कॅन्सल करणार आहे म्हणजे दोघांचे जर म्हटलं आपण अल्जेब्रिक सम म्हटलं आपण ते काय येणार ते 0 होणार आहे. सिमिलर जर म्हटलं आपण आता दुसऱ्या एखादा मास मोमेंट असेल समजा ते वर असेल मास मोमेंट समजा वर असेल ते बाजूला घ्यावं लागेल आणि मास मोमेंट समजा ते खाली जर असेल त्या घ्यायला लागेल निगेटिव्ह. मग हे जे मास मोमेंट असेल समजा वरचं मास मोमेंट आणि खालचं मास मोमेंट एवढं कॅन्सल करणार आहे. याचा मिनिंग असेल की बा
की सेंटर ऑफ मासच्या अवॉर्डमध्ये जेवढेही मासेस असणार आहे त्या सगळ्या मासेसचं जे मास मोमेंट असते, सगळ्या मासेसचं जे मोमेंट ऑफ मास असते तर ते काय असते, ऍक्च्युली ते झिरो असते, अल्जेब्रिक सम ते झिरो असते, म्हणून हे भेटणार आहे झिरो. काय म्हटलं, द अल्जेब्रिक सम ऑफ मोमेंट ऑफ मासेस मोमेंट ऑफ मासेस अबाउट सेंटर ऑफ मास इज इक्वल टू झिरो. बरोबर. मग आता ही टर्म झाली झिरो, ही टर्म झाली झिरो. मग आता हे जे इक्वेशन 4 आहे, इक्वेशन टर्म मध्ये ही जर टर्म झिरो झाली तर पूर्ण टर्म झिरो होणार आहे, पूर्ण टर्म झिरो बनणार आहे. मग फक्त राहणार ही टर्म राहणार आहे, दुसरीकडे ही टर्म राहणार आहे. आणि यामध्ये जर तुम्ही पाहिलं, हेन्स इक्वेशन 4 कसं बनत आहे, आय ओ इक्वल टू, आता समजा एच स्क्वेअर, हा आहे एच स्क्वेअर, त्याला म्हटलं आपण समजा हा लिहिला आपण एच स्क्वेअर आणि इंडिकेशन डी म्हणजे काय, इंडिकेशन डी म्हणजे एम, म्हणजे हा झाला एम. बरोबर. हे समजा फर्स्ट टर्म एच स्क्वेअर आणि हे झालं एम म्हणजे एम एच स्क्वेअर आणि ही टर्म झाली झिरो. आणि हे तर तुम्हाला माहिती आहे इंडिकेशन डी स्क्वेअर डी एम इक्वल टू हे काय असते, आयसी असते, हे काय असते आपण आयसी बोलतो आपण इथं. बरोबर. म्हणजे आयसी प्लस एम एच स्क्वेअर, क्लिअर. हा झाला इथं काय प्रूफ, थेरम ऑफ पॅरलल एक्सिसचा हा झाला प्रूफ की आय ओ इक्वल टू काय असते, आयसी प्लस एम एच स्क्वेअर. हे आपण मगाशी पाहिलं, आपण आपल्या स्टेटमेंटच आहे की एखादी रिजिड बॉडी आहे, एखाद्या रिजिड बॉडीचा कुठल्याही एक्सिसच्या अवॉर्ड मधला मोमेंट ऑफ इनर्शिया इक्वल टू काय असते, दोघांची सम असते. आणि दोन म्हणजे कोण, तर एक असते आयसी म्हणजे काय, तर त्याच रिजिड बॉडीचा सेंटर ऑफ मास मधून जाणाऱ्या एक्सिसच्या अवॉर्ड मधला मोमेंट ऑफ इनर्शिया आयसी आणि प्लस काय असते प्रोडक्ट कोणाकोणाचा, तर बॉडीचा मास आणि त्या दोन पॅरल एक्सिस यांच्यामधलं जे डिस्टन्स असेल, परपेंडिक्युलर डिस्टन्स, त्याचा स्क्वेअर, या दोघांचा प्रोडक्ट, या दोघांची सम म्हणजे मग कुठल्या एक्सिसच्या अवॉर्ड मधला मोमेंट ऑफ इनर्शिया. लक्षात ठेवायचं इथं की हा जो समजा आपण थेरम पाहिलेला आहे, ह्या थेरमचा यूज करून पहा. जर तुम्हाला समजा एक बॉडीचं रिजिड बॉडीचं कुठल्या एक्सिसच्या अवॉर्ड मधला मोमेंट ऑफ इनर्शिया जर माहिती आहे, आयसी तुम्हाला माहित असेल, तर याचा यूज करून, बरोबर आहे, त्याचा यूज करून आणि ह्या थेरमचा यूज करून तुम्ही ह्या बॉडीचा त्या एक्सिसला पॅरल असलेल्या कुठल्याही एक्सिसच्या अवॉर्ड मधला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करू शकता. त्या एक्सिसला पॅरल असलेल्या कुठल्याही एक्सिसच्या अवॉर्ड मधला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करू शकता बाय युजिंग दिस थेरम. ओके, हे त्याचा पर्पज आहे. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द थेरम ऑफ पॅरलल एक्सिस. आणि नेक्स्ट आपण बघू थेरम ऑफ परपेंडिक्युलर एक्सिस. ओके.